Next chapter, strategies to enhancement the food production. स्टेट लेवलला या चॅप्टरचं नाव आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन आणि नॅशनल लेवलला त्याला फक्त स्ट्रॅटेजीज ही टर्म जोडलेली आहे. फूड प्रोडक्शन वाढवायचं आपल्याला, त्याच्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या गेलेल्या आहेत, काय करू शकतो आपण, ते या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्री हिस्टॉरिक मॅन जो होता तो कशा पद्धतीने जगत होता. द प्री हिस्टॉरिक मॅन ऑब्टेन देअर फूड बाय गॅदरिंग ऑफ प्लांट पार्ट्स and hunting of wild animals. वन्य प्राण्यांची शिकार करून तो जगत होता आणि वेगवेगळ्या प्लांटचे पार्ट्स गोळा करून त्याच्यावर तो जगत होता. He lived a nomadic life. He changed his place time to time. He could not settle at एनी प्लेस परमनंटली. तो भटकं लाईफ जगत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार, दुसऱ्या ठिकाणी काही दिवस राहणार, पुढे जाणार, असं तो लाईफ जगत होता. पण ज्यावेळी कधी ॲग्रिकल्चरचं टेक्निक अस्तित्वात आलं, ज्यावेळी ॲग्रिकल्चरचं टेक्निक अस्तित्वात आलं, ॲग्रिकल्चर अस्तित्वात आलं, त्यावेळी हाच ह्यूमन एका ठिकाणी सेटल झाला. व्हॉट इज ॲग्रिकल्चर? कल्टिवेशन ऑफ अ पर्टिक्युलर प्लांट ऑन अ पीस ऑफ लँड. एखाद्या जमिनीच्या तुकड्यावरती एखाद्या प्लांटचं कल्टिवेशन करायचं, त्याचे सगळे मॅनेजमेंट करायची, यालाच आपण म्हणतो ॲग्रिकल्चर. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट ॲग्रिकल्चर वॉज ओरिजिनेटेड अबाउट 7,000 to 11,000 years ago. 7,000 ते 11,000 वर्षांपूर्वी ॲग्रिकल्चरचं ओरिजिन झालं असावं. अर्थात ॲग्रिकल्चरचं ओरिजिन कुठं झालं असेल? बँक ऑफ रिव्हर. वाय ॲग्रिकल्चर वॉज ओरिजिनेटेड ॲट बँक ऑफ रिव्हर? बिकॉज वॉटर इज इझिली अवेलेबल. त्यामुळं आजही महत्वाची शहरं आपण जी बघतो ती नदी काठालाच आहेत. त्यावेळी ॲग्रिकल्चर सोसायटी ज्या निर्माण झाल्या, त्या ॲग्रिकल्चर सोसायटीज आजच्या मॉडर्न सोसायटीज आहेत आणि मेजॉरिटी सोसायटीज या नदी काठालाच दिसत आहेत आपल्याला. जसं कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, नाशिक असेल, असे अनेक महत्वाची शहरं जी आज आपली आहेत, पुणे असेल, ती नदी काठाला वसलेली आहेत. कारण त्या काळात ॲग्रिकल्चरची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. ॲग्रिकल्चर तिथं अस्तित्वात आलंय आणि ते सोपं होतं कारण वॉटर इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे बँक ऑफ रिव्हर या ठिकाणी सुरू झालं. त्यानंतर आपल्याला हे माहित पाहिजे की जगामध्ये ॲग्रिकल्चरची सुरुवात कधी झाली. जगामध्ये 4 सेंटर सांगितले जातात. ॲग्रिकल्चर सुरू जिथं झालेलं आहे ते 4 सेंटर सांगितले जातात. एक नॉर्थ
गँगॅटिक प्लेन्स ऑफ इंडिया, गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये ॲग्रिकल्चरची सुरुवात झालेली आहे. नाईल रिव्हर ऑफ इजिप्त, इजिप्तच्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ओरिजिन झालंय. त्याच्याबरोबर युफ्रेट्स, टायग्रिस, हे 4 महत्वाचे सेंटर सुरुवातीचे सांगितले जातात की ज्या ठिकाणी ॲग्रिकल्चर अस्तित्वात आलं, ॲग्रिकल्चर सुरू झालं. आणि त्यानंतर एक रशियन सायंटिस्ट वाविलाव या सायंटिस्टने 8 वेगवेगळे सेंटर सांगितले ॲग्रिकल्चरच्या ओरिजिनचे. आणि मग त्याच्यामध्ये इंडिया, चायना, आशियाचा बराचसा भाग, मेडिटेरेनियन रिजन, आफ्रिकन पार्ट, इथं या भागामध्ये एकूण 6 सेंटर आहेत. त्याला ओल्ड वर्ल्ड सेंटर्स आपण म्हटलं जात आहे. आणि न्यू वर्ल्ड सेंटर्स जे आहेत ते अमेरिकन सेंटर्स आहेत, अमेरिका. तर हे महत्वाचे 8 सेंटर्स वाविलाव यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार ॲग्रिकल्चरचं ओरिजिन या ठिकाणी झालं असावं. मग सुरुवातीच्या काळामध्ये कल्टिवेशन कशाचं केलं जात होतं? राईसचं कल्टिवेशन केलं जात होतं, व्हीटचं कल्टिवेशन केलं जात होतं, बार्ली कल्टिवेशन केलं जात होतं. हे अर्ली पिरियडमध्ये कॉमनली ग्रोन होणारे क्रॉप्स होते. परंतु न्यू वर्ल्डचं क्रॉप कोणतं असा क्वेश्चन आपल्याला विचारला तर तोही माहीत पाहिजे. मेज हे न्यू वर्ल्ड क्रॉप म्हणून कन्सिडर केलेलं आहे. न्यू वर्ल्ड क्रॉप म्हणून मेजचा आपण उल्लेख करतो. तर ॲग्रिकल्चरचं ओरिजिन अशा पद्धतीनं झालेलं आहे. त्यानंतर आपलं आर्टिकल आहे प्लांट ब्रीडिंग. एखाद्या जुन्या व्हरायटी वरती अनेक प्रकारचे प्रोसेस करून, अनेक प्रकारचे एक्सपेरिमेंट करून त्या व्हरायटीचे जीनोटाइप बदलायचे आणि त्या व्हरायटी पासून सुपेरियर 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 व्हरायटी बनवायची. So plant breeding is a branch of biology which deals with improvement of crops to produce new superior variety. It is an art as well as science. याच्यामध्ये काही प्रमाणात आर्ट सुद्धा आहे, सायन्स आहे, कारण नवीन सुपेरियर व्हरायटी आपण बनवतोय जुन्या व्हरायटी पासून. पण प्लांट ब्रीडिंग जे करायचंय आपल्याला, त्याचं उद्दिष्ट काय उद्देश आहे? एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट ब्रीडिंग. एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट ब्रीडिंग. का करायचं आपल्याला हे प्लांट ब्रीडिंगचं टेक्निक? to increase yield per
हेक्टर or per plant. मूळ उद्देश आपला काय आहे तर जगाचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर वाढतंय, त्या वाढत्या पॉप्युलेशनची डिमांड फुलफिल करायची आहे. त्यामुळं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला नवीन नवीन व्हरायटी बनवणं हे एक आपलं प्रिन्सिपल आहे, एम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्या व्हरायटी जास्तीत जास्त उत्पन्न कशा देतील याचा विचार आपण करतोय. बरं, फक्त उत्पन्न वाढवायचंय का नाही, त्याच्या बरोबरीनं आपल्याला टू इम्प्रूव्ह क्वालिटी, फक्त उत्पन्न वाढवायचं नाहीये तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू सुद्धा आपल्याला वाढवायला पाहिजे, त्याची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. ते पण आपलं एम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर टू गेट डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, ज्या नवीन व्हरायटीज आपल्याला बनवायच्या आहेत त्या व्हरायटीज आपण डिसीज रेजिस्टंट बनवणार. डिसीज रेजिस्टंट व्हरायटी बनवल्या तर आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल, क्वालिटी पण चांगली मिळेल. टू गेट salt resistant, drought resistant, herbicide resistant varieties. ज्या नवीन व्हरायटीज आपल्याला मिळवायच्या आहेत त्या डिसीज रेजिस्टंट असाव्यात, सॉल्ट रेजिस्टंट असाव्यात, हर्बिसाइड रेजिस्टंट असाव्यात. अशा प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला बनवायच्या आहेत. त्याचबरोबर टू प्रिव्हेंट प्रीमॅच्युअर फॉलिंग ऑफ, काय त्याचे फ्लोरल बर्ड्स असतील, किंवा फ्रूट्स असतील, हे लवकर गळून पडू नयेत. हे प्रीमॅच्युअर फॉलिंग होऊ नये, त्यांचं लवकर गळून पडू नयेत, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर टू इन्क्रीज द क्रॉप प्लांट, टू गिव्ह रिस्पॉन्स टू केमिकल फर्टिलायझर्स. जे केमिकल फर्टिलायझर आपण ऍड करणार आहोत त्या केमिकल फर्टिलायझरला त्या क्रॉप व्हरायटीनं रिस्पॉन्स दिला पाहिजे. नाही तर आपण फर्टिलायझर ऍड करणार आणि ते प्लांट घेणार नाही, काही उपयोग आहे का त्याचा? नाही. जे केमिकल फर्टिलायझर्स आपण ऍड करतो ते केमिकल फर्टिलायझर त्या क्रॉप प्लांटनी, त्या व्हरायटीने घेतले पाहिजेत, ॲब्सॉर्ब केले पाहिजे. त्या फर्टिलायझरला त्यांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे. अशा व्हरायटीज आपल्याला बनवायच्या आहेत. त्यानंतर टू चेंज
पिरियड ऑफ मॅच्युरेशन. मॅच्युरेशनचा पिरियड बदलायचा आहे. म्हणजे एखादी व्हरायटी जर आपलं लाईफ सायकल 5 महिन्यात कंप्लीट करत असेल तर ते लाईफ सायकल 4 महिन्यात 3 महिन्यात कसं कंप्लीट होईल, त्याचा मॅच्युरिटी पिरियड कसा बदलता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. टू चेंज द पिरियड ऑफ मॅच्युरेशन. समजा 5 महिन्याचं क्रॉप जर 4 महिन्यावर मॅच्युरिटी पिरियड त्याचा आला तर तेवढंच फर्टिलायझर कमी लागतील, तेवढंच पाणी कमी लागेल, ती जमीन दुसऱ्या क्रॉपसाठी पुन्हा अवेलेबल होईल. असे अनेक फायदे असल्यामुळं आपण एखाद्या क्रॉपचा मॅच्युरेशनचा पिरियड जर बदलायचा असेल तर तो बदलू शकतो. आणि ते बदलायचं आपलं एम आहे, बदलायचं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे नवीन नवीन सुपेरियर व्हरायटीज आपण बनवतोय. पण बनवण्याचे उद्देश काय आहेत आपले? एक सगळ्यात महत्वाचं 1 नंबरचं उद्दिष्ट काय आहे? टू इन्क्रीज द यील्ड पर हेक्टर, पर एकर और पर प्लांट. उत्पन्न वाढवायचंय, भरपूर उत्पन्न वाढवायचंय. कारण पॉप्युलेशनची जी डिमांड आहे ती फुलफिल आपल्याला करायची आहे. पॉप्युलेशन ट्रिमेंडस रेटनी वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या पॉप्युलेशनची डिमांड फुलफिल करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी आपण यील्ड इन्क्रीज करणं हे मेन एम ठेवलेलं आहे. फक्त उत्पन्न वाढणं एवढाच एक पर्पज आहे का? नाही. त्याच्याबरोबर त्याची क्वालिटी सुद्धा चांगली असली पाहिजे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची चांगली असली पाहिजे. तेही आपलं एम आहे. टू प्रोड्यूस डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज, इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटीज, हे सुद्धा आपलं एम आहे. टू प्रोड्यूस सॉल्ट रेजिस्टंट, ड्रॉट रेजिस्टंट, हर्बिसाइड रेजिस्टंट व्हरायटीज, हे सुद्धा आपलं एम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. काही प्लांटचे काही पार्ट लवकर गळून पडतात, वेळेपूर्वी ते गळून पडतात. प्रीमॅच्युअर फॉलिंग ऑफ फ्लावर्स, प्रीमॅच्युअर फॉलिंग ऑफ फ्रूट्स. असं होऊ नये याच्यासाठी त्या व्हरायटीमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. यासाठी आपण इम्प्रूव्हमेंट करतोय. त्याचबरोबर त्या क्रॉप प्लांटला मिनरल किंवा जे केमिकल फर्टिलायझर आहेत त्याचा रिस्पॉन्स, त्या प्लांटचा रिस्पॉन्स वाढवायचा आहे. टू इन्क्रीज द रिस्पॉन्स ऑफ क्रॉप प्लांट टू टेक द फर्टिलायझर्स, केमिकल फर्टिलायझर्स. त्यांनी भरपूर घ्यावेत केमिकल फर्टिलायझर, याच्यासाठी रिस्पॉन्स वाढवायचा आहे. आणि मॅच्युरेशन पिरियड चेंज करायचा आहे, मॅच्युरेशन पिरियड बदलायचा आहे. कारण मॅच्युरेशन पिरियड बदलल्यानंतर आपल्याला ती व्हरायटी लवकर मिळते. कमी केला पिरियड तर लवकर व्हरायटी मिळते. आणि त्याचबरोबर आपल्याला जमीन दुसऱ्या कामासाठी वापरता येते. तेवढंच पाणी कमी लागतं, फर्टिलायझर कमी लागतात. हे त्याचे फायदे आहेत. तर या सर्व पर्पजसाठी आपण प्लांट ब्रीडिंगचं टेक्निक करणार आहोत. प्लांट ब्रीडिंगचं टेक्निक आपण यासाठी करणार आहे. मग आता प्लांट ब्रीडिंगच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत? आपल्याला इथं काही जास्त मेथड स्टडीला नाहीत. फक्त हायब्रिडायझेशन ही एकच मेथड इथं आहे.
परंतु प्लांट ब्रीडिंगच्या अनेक मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे इंट्रोडक्शन. तुम्ही म्हणाल आम्ही आतापर्यंत अनेक चॅप्टरमध्ये सुरुवात झाली की इंट्रोडक्शन हा शब्द वापरलाय, इथं तुम्ही मेथड म्हणून इंट्रोडक्शन शब्द वापरताय. हो, ही एक प्लांट ब्रीडिंगची मेथड आहे. ही एक प्लांट ब्रीडिंगची मेथड आहे की ज्या मेथडमध्ये आपण एखादं क्रॉप प्लांट अशा लोकॅलिटीमध्ये कल्टिवेट करतो की जे पूर्वी त्या एरियात कधीही कुणीही कल्टिवेट केलेलं नाही. ग्रोइंग ऑफ क्रॉप प्लांट इन न्यू लोकॅलिटी where it was unknown, अशा ठिकाणी कल्टिवेट करणं. आणि याच्यामुळं काय होतं तर अनेक प्रकारचे क्रॉप प्लांट एका देशामध्ये, आपल्या देशामध्ये कल्टिवेट करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. तशा आपल्या देशात आज आपण जेवढं काही फूड ग्रेन्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बाकीचे भाजीपाला आहे, हे जेवढं काही आपण वापरतोय त्याचं सगळ्यांचं ओरिजिन काय आपल्या देशात नाही आहे. मिरची आपल्या देशात ओरिजिन नाही आहे, फिलिपाईन्स मधून आपण ती आणलेली आहे इंट्रोडक्शन मेथडनं. ही व्हरायटी आपल्याकडे आणलेली आहे. पोटॅटो, टोमॅटो, मेज हे सगळे क्रॉप प्लांट अमेरिकेत ओरिजिन आहे त्याचं, तिथून आपल्याकडे आणले गेलेले आहे. म्हणजे इंट्रोडक्शनच्या मेथडनं काय होतं की अनेक प्रकारच्या देशांमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये जे ओरिजिन झालेले प्लांट आहेत ते सगळे आपल्याला आपल्या देशात आणून कल्टिवेट करता येतात आणि आपल्या देशाला स्वावलंबी बनवणं यामुळं शक्य होतं. आता नवीन व्हरायटी एखाद्या नवीन वातावरणात नेऊन तुम्ही कल्टिवेट केल्यानंतर जर ती व्हरायटी त्या वातावरणात लगेच ऍडजस्ट झाली, that adjustment of new variety in new locality is called as acclimatization. एखादी नवीन व्हरायटी नवीन लोकॅलिटी मध्ये कल्टिवेट केल्यानंतर जर ती व्हरायटी तिथंही चांगल्या पद्धतीनं ग्रो झाली तर त्याला आपण म्हणतो ॲक्लिमेटायझेशन. दॅट इज द ॲडजस्टमेंट ऑफ न्यू व्हरायटी इन न्यू क्लायमॅटिक कंडिशन. आणि जर ॲडजस्ट झाली नाही तर मग त्याची कारणं आपण शोधणार आणि त्या व्हरायटीमध्ये त्याप्रमाणे इम्प्रूव्हमेंट करणार. कारणं आपण शोधणार आणि त्याप्रमाणे इम्प्रूव्हमेंट आपण करणार आहोत. त्यानंतर दुसरी मेथड आहे सिलेक्शन. आता समजा इथं एखादं प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये अनेक प्लांट आपण कल्टिवेट केलेले आहेत. या प्लॉट मध्ये जेवढे प्लांट, समजा इथं 1000 प्लांट आपण कल्टिवेट केलेले दिसत आहेत, त्या प्लांट्स पैकी तुम्हाला ज्या ज्या कॅरेक्टर सुपेरियर वाटतात, उत्पन्न भरपूर मिळतंय, रोग प्रतिकार शक्ती, डिसीज रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे, पेस्ट रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे, ज्या ज्या सुपेरियर कॅरेक्टर दिसतात, डिझायर्ड कॅरेक्टर दिसतात, असे प्लांट या मिक्स्ड पॉप्युलेशन मधून सिलेक्ट करणं यालाच म्हणायचं सिलेक्शन. जर आपण सगळ्यांचं एकत्र सिलेक्शन करत असलो तर मास सिलेक्शन
जर एकेकाचं सिलेक्शन केलं तर प्युअर लाईन सिलेक्शन, आणि त्याचबरोबर आणखी एक मेथड यामध्ये आहे क्लोनल सिलेक्शन. तर या प्लॉटमध्ये समजा 1000 प्लांट आहेत आणि तुम्हाला त्याच्यात 100 प्लांट चांगल्या कॅरेक्टर असलेले मिळत आहेत, तर ते 100 प्लांट आपण वेगळे करणार, त्यांचे सीड वेगळे ठेवणार आणि तेवढ्याच प्लांटचे सीड पुढच्या सीझनला आपण कल्टिवेट करणार. या मेथडला आपण म्हणतो सिलेक्शन. तर याच्यामध्ये मास सिलेक्शन, प्युअर लाईन सिलेक्शन, क्लोनल सिलेक्शन अशा मेथड येतात. तर याचाही उपयोग प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निकमध्ये केला जातो. त्याच्यानंतर म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन सडन चेंज इन हेरिडिटरी मटेरियल. जेनेटिक मटेरियल मध्ये अचानक जे बदल होतात त्यांना आपण म्युटेशन म्हणतो. आणि म्युटेशन घडवून आणायचे आणि नवीन व्हरायटी बनवायची, यालाच आपण म्हणतो म्युटेशन ब्रीडिंग. त्याचबरोबर पॉलीप्लॉइडी. तसे तर नॅचरली डिप्लॉइड आहेत, हायर ॲनिमल्स, प्लांट्स म्हणा डिप्लॉइड आहेत, परंतु आपण प्लॉइडी लेवल क्रोमोसोमचे सेट जर त्याच्यामध्ये वाढवले, प्लॉइडी लेवल बदलून आपण नवीन सुपेरियर व्हरायटी बनवू शकतो. आज आपल्याकडं ज्या गव्हाच्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या हेक्झाप्लॉइड आहेत, 6N आहेत. आज आपल्याकडं ज्या कॉटनच्या व्हरायटी कल्टिवेट केल्या जातात त्या 4N आहेत. म्हणजे यांची आपण प्लॉइडी लेवल बदललेली आहे. तर ही पण एक नवीन मेथड आहे प्लांट ब्रीडिंगच्या प्रोसेसमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची मेथड आहे हायब्रिडायझेशन. दोन जेनेटिकली प्युअर आणि सुपेरियर अशा डिझायर्ड कॅरेक्टर असणाऱ्या अशा दोन व्हरायटीमध्ये क्रॉस करून नवीन सुपेरियर व्हरायटी मिळवणं, याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. जसं इथं ए नावाची व्हरायटी आहे, हाय इल्ड आहे, उत्पन्न भरपूर देते ही व्हरायटी, बट डिसीज ससेप्टिबल, पण रोगांना बळी पडते. बी नावाची व्हरायटी आहे, ती लो इल्ड आहे, उत्पन्न कमी आहे, पण डिसीज रेजिस्टंट आहे. पहिल्या व्हरायटीमध्ये उत्पन्न जास्त आहे पण रोगांना बळी पडते. दुसऱ्या व्हरायटीमध्ये उत्पन्न कमी आहे पण रोगांना बळी पडत नाही. आपण या दोघांमध्ये हायब्रिडायझेशन करून सी नावाची व्हरायटी बनवली की ज्याच्यामध्ये उत्पन्न जास्त असेल, हाय इल्ड, अँड डिसीज रेजिस्टंट. अशी नवीन सुपेरियर व्हरायटी आपण बनवतो, यालाच म्हणायचं हायब्रिडायझेशन. आणि हीच मेथड या चॅप्टरमध्ये पुढं आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे.